नवी मुंबई आता कचरामुक्त शहर होणार आहे आणि त्या दृष्टीनेच आता पावलं टाकली जात आहेत आणि नवी मुंबईत पहिल्यांदाच कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प सुरू होत आहे आणि याबाबतच माहिती आज भाजप आमदार नंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद दिली. ते काय म्हणताय की कचरा कुंडी मुक्त शहर तर नवी मुंबई झालेलंच आहे. प्रदूषण आणि कचऱ्यापासून होणारा प्रदूषण याचं खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. हा प्रकल्प तुम्ही आणलेला आणि तुम्ही निवडणुकीच्या काळात पण म्हटलं होतं की कचरामुक्त नवी मुंबई करणार म्हणून. नवी मुंबई महानगरपालिकेला नेहमीच स्वच्छतेचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि नवी मुंबईमध्ये हल्ली प्रदूषण जे रिडेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामुळे अनेक ज्या इमारती तोडल्या जातात त्याच्यामुळे धूर आणि धूळ ही खूप मोठ्या प्रमाणात वाशी शहर, नेरूळ शहर याच्यामध्ये प्रसरलेला आणि कचरा सुद्धा डम्पिंग ग्राउंडला दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर कचरा मुक्त नवी मुंबई असावी आणि प्रदूषण मुक्त हे मी या 24च्या निवडणुकीला माझ्या ह्याच्यामध्ये दिलंच होतं की मी नवी मुंबई कचरा मुक्त करणार आणि त्या पद्धतीने माझे गेले 2-3 वर्ष काम चालूच होतं. हैदराबाद, केरळा अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माझे प्रस्ताव जात होते की नव्या मुंबईत काय करता येईल. आयुक्त साहेब आहेत माननीय डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांच्याशी बऱ्याच वेळा मी चर्चा केली आणि त्यांनाही सांगितलं की आपल्याला हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या निवडणूक काळामध्ये जाहिरातमध्ये दिलेला आहे की कचरा मुक्त मी नवी मुंबई करीन. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याही कानावर घालून त्यांना पेपर देऊन तर त्यांच्याशी माझी जवळजवळ अर्धा तास याच्यावर बैठक झाली होती. तर ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये म्हणतात ते पण सगळीकडे नागपूर असेल शहर, पुणे शहर असेल किंवा इतर औरंगाबाद आहे किंवा नवी मुंबई, ठाणा आहे, या वेगवेगळ्या शहराला आपण कचरा मुक्ती जर केलं तर बरेच ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचे खूप मोठे प्रश्न आहेत. मग मी त्यांना आठवण करून दिली होती की गेल्या वेळी पण 35 एकर जागा कलेक्टर लँड आपण नवी मुंबई महानगरपालिकेला 100 कोटीमध्ये मिळून दिली, कारण 192 कोटीची जागा होती. पण आता नवी मुंबई महानगरपालिकेचा जो कचऱ्याचा लोड आहे एपीएमसी मार्केटमधून किंवा एमआयडीसी मधून कंपन्यांमधून तो दिवसेंदिवस वाढत आहे. तर त्याच्यासाठी जर कचऱ्याला आपण आता मुक्त केलं नाही तर उद्या या शहरामध्ये सुद्धा डम्पिंग ग्राउंडला जागा नसेल. या पद्धतीने हा प्रकल्प आणला. पालिकेने पूर्ण प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाला दिलाय आणि 99% कामे झालेले आहे. मला त्या पद्धतीने सगळं पालिकेने प्रस्तावाचं सगळे पेपर, माझे पेपर, मुख्यमंत्र्यांचे पेपर आणि 100% काम 1 वर्षाच्या आत व्हायला पाहिजे अशी माझी धारणा आहे. तुम्ही म्हणताय की 1 वर्षाच्या आत हे काम पूर्ण होईल, परंतु तुमचे असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत ते अजूनही लाल फितीमध्ये अडकलेले आहेत. ते पूर्णत्वास जात नाही. अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या. मरीनासारखा प्रकल्प असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, हाही प्रकल्प पूर्णत्वास जाईल असं वाटतं तुम्हाला की त्याच्यामध्ये आडकाठी? नाही, आडकाठी करण्याचा जे कोणी आता प्रयत्न करतील त्यांची आता कुठलीही तमा बाळगली जाणार नाही, कारण हा जो प्रकल्प आहे हा स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला प्रकल्प आहे की सगळीकडे कचरा मुक्ती आणि प्रदूषण मुक्ती झाली पाहिजे. आज लोकांचं आरोग्य, लहान मुलं बघा हॉस्पिटलला जाऊन, आज मी स्वतः 8 दिवस झाले आजारी या धूळ आणि धुळीमुळे घसे बसलेत. अनेक हॉस्पिटलला जा, लहान लहान मुलांना कॅन्सर, टीबी सारखे आज रोग व्हायला लागलेत. नव्या मुंबईमध्ये प्रत्येक हॉस्पिटल हे पेशंटनी भरलेलं आहे. जर आता सुद्धा जर अशा पद्धतीने लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो मी चालून देणार नाही. मग त्याच्यासाठी मला काही करावं लागलं तरी ते मी करणार. नक्कीच आता हे प्रकल्प पूर्णत्वास गेलंच पाहिजे, अन्यथा त्याकरता मला कोणतंही आंदोलन करावं लागलं तर त्या पद्धतीचं मी आंदोलन करेल अशी ठाम भूमिका नंदा म्हात्रे यांनी घेतली. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.